या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती। बघा, 27 ऑगस्ट 2026 वार गुरुवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आज श्रावण मासातील अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा आहे। पौर्णिमेचा प्रारंभ कालावधी हा सकाळी 9 पासून सुरू झालेला आहे। बघा, श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा असे म्हणतो। प्रत्येक महिन्यात एक अशा वर्षभरात एकूण 12 पौर्णिमा येतात। या 12 पौर्णिमांपैकी काही पौर्णिमा ह्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यापैकीच नारळी पौर्णिमा दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, शत्रुबाधा दूर करण्यासाठी, आपल्या आयुष्यात असणारी इडापिडा नष्ट करण्यासाठी आणि माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये अखंड कृपा प्राप्त करून घेण्यासाठी। बघा, नारळी पौर्णिमा ही अत्यंत शुभ तिथी मानली जाते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नारळी पौर्णिमेला करावयाचे अत्यंत सिद्ध असणारे असे काही उपाय सांगणार आहे, जे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात असणारी प्रत्येक अडचण दूर होईल। एखादा शत्रू त्रास देत असेल, घरात आजारपण येत असेल, घरात पैसा टिकत नसेल, घरात खूप जास्त गरिबी असेल, तर तुमच्या घरात असणारी गरिबी जी आहे ती घराबाहेर जाऊन घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल। घरात अखंड पैसा टिकेल, कुठून का होईना पण घरात पैसा यायला लागेल। धनप्राप्तीसाठी आणि संकट जे आहेत त्यांचा नाश करण्यासाठी, शत्रुबाधा दूर करण्यासाठी आता मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते अवश्य करा। नारळी पौर्णिमा, नारळाची पौर्णिमा। बघा, या दिवशी म्हणजे आज या पौर्णिमेला नारळाला खूप जास्त महत्त्व दिले जाते। तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एक नारळ म्हणजे श्रीफळ घ्यायचं आहे। नवीन कोरा नारळ घ्या, कुठल्या तरी उपायासाठी वापरलेला, तुमच्या ओटीमध्ये भरलेला असेल किंवा कोणीतरी तुम्हाला दिलेला असेल, नाही माहिती, तुम्हाला कोणीतरी दिलेला असेल तर तो नारळ अजिबात घेऊ नका। दुकानातून किंवा घरातच एखादा कोरा नारळ तुम्ही घेतलेला असेल तर तो नारळ तुम्हाला चालेल। एक स्वच्छ नारळ घेऊन स्वच्छ पाण्याने तो धुवायचा आहे आणि स्वच्छ कापड्याने तो पुसायचा आहे। आता या नारळाच्या वरती एक स्वस्तिक काढायचं आहे। हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक, हळद कुंकू थोडं चंदन पण टाकलं तरी चालेल, ते छान असं मिक्स करा आणि छान त्या नारळावरती एक स्वस्तिक काढा। आता हा जो नारळ आहे हा देवघराच्या समोर, माता लक्ष्मीची मूर्ती जिथे असेल तिथे माता लक्ष्मीच्या समोर ठेवा। नारळ माता लक्ष्मी समोर ठेवत असताना त्याची शेंडी ही माता लक्ष्मीकडे जाईल अशा पद्धतीने तो एका प्लेटमध्ये ठेवा किंवा एखाद्या लाल कापडावर ठेवा। ठीक आहे। आता जिथे तुम्ही स्वस्तिक काढलेलं आहे त्या स्वस्तिकाच्या वरती एक सिक्का ठेवा। 1 रुपयांचा पण चालेल, 5 रुपयांचा पण चालेल किंवा 10 रुपयांचा पण चालेल, कुठलाही, फक्त एक सिक्का ठेवा आणि त्या सिक्क्याच्या वरती फूलवाल्या अख्ख्या 3 लवंगा ठेवा। सिक्क्याच्या वरती फूलवाल्या अख्ख्या 3 लवंगा। एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्या, थोडंसं, आणि आपल्या उजव्या हाताच्या या 3 बोटांनी त्या सिक्क्यावर, त्या लवंगांवर कुंकुमार्चन करा। कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला फक्त एक वेळा श्री सूक्त फलश्रुती सहित म्हणायचं आहे। बघा, श्री सूक्त तुम्हाला फलश्रुती सहित म्हणायचं आहे। संपूर्ण श्री सूक्त म्हणत असताना माता लक्ष्मीचं तुम्हाला जे श्री सूक्त आहे, हे श्री सूक्त म्हणताना तुम्हाला माता लक्ष्मीची तस्वीर, साक्षात माता लक्ष्मी दारात आलेली आहे, माता लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे, माता लक्ष्मी तुमच्या घरात वावरत आहे, म्हणजे फिरत आहे, घरात पैसा आहे, घरात पैसा आलेला आहे, घरात धन आता खूप आहे, म्हणजे असं एक पॉझिटिव्ह चित्र, एक पॉझिटिव्हिटी, एक छान असं माता लक्ष्मीचा साक्षात्कार तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर आणायचा आहे। आणि मगच तुम्हाला श्री सूक्त म्हणत असताना या उजव्या हाताच्या 3 बोटांनी तुम्हाला थोडं थोडं कुंकूवर त्या सिक्क्यावर, त्या लवंगांवर अर्पण करायचं आहे। फक्त एकदा एवढं करून तुमचं झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक उदबत्ती त्या नारळाला ओवाळायची आहे। देवघरासमोर लावलेला दिवा तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे आणि
त्यानंतर मग तो नारळ जिथे तुम्ही ठेवलेला आहे, शक्य असेल तर माता लक्ष्मीची तुम्ही आरती केली तरीही चालेल. ठीक आहे. त्यानंतर तो नारळ तुम्हाला एका लाल कापडामध्ये, जर तुम्ही हा उपाय करत असताना त्या नारळाच्या खाली कापड घेतलं असेल तर तोच कापड किंवा एक नवीन तुम्ही कापड घ्या आणि त्याच्यामध्ये हा नारळ ठेवा, त्यावर सिक्का ठेवा आणि त्या लवंगासुद्धा तशाच ठेवा आणि हा नारळ छान घट्ट त्या कापडामध्ये बांधा. आता ही नारळाची तयार केलेली पोटली तुमच्या घरात, तुमचं कपाट असेल, आता आपण कपाट असेल, सोनं वगैरे जरी ठेवत असू तर आपले ड्रॉवर असतात, त्या ड्रॉवरमध्ये किंवा मग तुमची तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये, तुमचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या गल्ल्यात, जिथे धनाची प्राप्ती हवी आहे किंवा जिथे तुमच्या घरात थोडंफार काय लक्ष्मी आहे म्हणजे सोनं आहे, चांदी आहे, अशा ठिकाणी हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. तुमच्या घरात पैसा येत जाईल. तुमच्या घरात असणारी प्रत्येक आर्थिक जी काही समस्या आहे ही सुटत जाईल. साधा उपाय आहे पण अत्यंत पॉवरफुल उपाय आहे. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. हा उपाय आहे घरातील आजारपण, घरातील इडापिडा, 2 मिनिटं, घरातील इडापिडा दूर करण्यासाठी. नाही माहिती, तुमच्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला काहीतरी बाधा केलेली असेल, तुमच्या घरामध्ये आर्थिक काहीतरी समस्या येत असेल, तुमच्या घरामध्ये काहीतरी कुणीतरी करणी बाधा केलेली असेल किंवा तुम्हाला शत्रूंचा त्रास असेल, तर त्यासाठी हा दुसरा उपाय करा. तुम्हाला एक छान नारळ घ्यायचा आहे, पाणीदार नारळ घ्यायचा आहे. नारळाची जी सालं आहेत ती तुम्हाला काढायची आहे. यानंतर म्हणजे सगळी नका, पण थोडीशी एक्स्ट्रा असेल ती काढून घ्या. यानंतर या नारळाच्या वरती तुम्हाला एक त्रिशूल काढायचं आहे. कुंकुवाने किंवा हळदीने किंवा चंदनाने, अष्टगंधाने, तुमच्याकडे शेंदूर असेल तर शेंदुराने तुम्हाला एक फक्त त्रिशूल काढायचं आहे नारळावर. त्रिशूल काढल्यानंतर तुम्हाला त्या त्रिशूलाच्या वरती एक भीमसेनी कापराची वडी ठेवायची आहे. एक भीमसेनी कापूर आणि हा कापूर जाळायचा. कापूर जसा पेटेल तसं तुम्हाला तो जो नारळ आहे हा उजव्या हातात घेऊन, बघा जसा कापूर पेटेल तसं तो नारळ तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे. समजा हा नारळ उजव्या हातात तुम्हाला घेणं शक्य नसेल, थोडीशी कधी कधी भीती पण वाटते भाजण्याची वगैरे, अशा वेळेस मग तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीही चालेल. त्या प्लेटमध्ये तो नारळ ठेवा, नारळावरती कापूर जाळा, जिथे तुम्ही त्रिशूल काढले तिथे कापूर जाळा आणि हा नारळ संपूर्ण घरभर फिरवा. संपूर्ण घरभर हा नारळ फिरवायचा आणि घराच्या मेन दरवाजाजवळ यायचं आणि मेन दरवाजाच्या समोर हा नारळ फोडायचा. पूर्ण हा नारळ जो आहे तो आपटायचा, फोडायचा. आपटल्यानंतर त्याचं जे पाणी आहे नारळातलं ते तिथे पडेल, पण जे नारळाचे 2 भाग होतील ते मात्र घराच्या बाहेर घेऊन जायचे आणि 2ही नारळाचे भाग घराच्या बाहेर टाकून द्यायचे. कारण हा उतार्याचा नारळ आहे, हा बाधा दूर करणारा नारळ आहे. तो खायचा नाही तर तो फेकून द्यायचा. हा उपाय जर आज नारळी पौर्णिमेला तुम्ही केला, तुमच्या घरावर येणारी संकट दूर होतील, घरात होणारी भांडणं थांबतील, तुमच्या घरातील क्लेश कलह पूर्णतः कमी होतील, घराची, पतीची आणि मुलांची खूप प्रगती होईल. साधा पण खूप छान उपाय आहे बघा, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.